तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर आता सर्व काम वगैरे झाले. हां काय वा, दाखव दाखव प्रिशाची मेहंदी. वाव, छानच काढली कडे प्रिशानी. तर का आता आंघोळ्या झाल्यात बरं का, यांच्या आंघोळ्या वगैरे घातल्यात की लगेच असं हातावर घाण करायचं. हे असं 5 मिनिटं तर का केस वल्ले आहेत अजून आणि असं करायचं का? हा म्हणती गड्या. तर चला, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज तारीख किती तुम्हाला सांगू. अरे देवा, पडला गड्या. हे मोबाईलला स्टँड नाही ना म्हणून. अरे देवा, इग्नोर करा बरं काही पडलेलं. आता कसं करावं, स्टँड मला घ्यावंच लागेल. आता काही करून मला स्टँड घ्यावं लागेल मोबाईलचं, कारण इथं कुठं ठेवलं ना मोबाईल आता पडवतोय आता धपाक धपाक. माझे किती स्टँड झाले सांगू का? 3 स्टँड झाले, 3. तर एकदा मी ऑनलाईन मागवलेला, त्यावेळेस ताईंनी ना आम्ही दोघींनी मिळून मागवलेलं स्टँड. तर त्यांचे अर्धे पैसे होते, माझे अर्धे पैसे होते. आणि दुसरं स्टँड होतं ते मला भाऊने दिलेलं स्टँड. तर ते मी वापरत होते. आणि नंतर बघा, नगरला पण एक ऑनलाईन मागवलेलं, फक्त असं सेल्फी स्टँड होतं. आणि नंतर इथं एक मी मागवलेलं सेपरेट मला, म्हणजे असे 4-5 झालेत माझे स्टँड. म्हणून एकच असं घ्यायचं की ते दणकट पाहिजे. तू आता मम्मी मम्मी करू नको, 2 मिनटं बाई. काय? हां, बाला देता, भाषा कळत नाही. तर चला, तुम्हाला आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, तुम्हाला माहिती आहे का, आज आहे 11 तारीख आहे. मग मी ब्रेक घेते म्हणून गप्पा मारू आपण. तर मी तुम्हाला आमचा खर्च, म्हणजे आमचे 5 दिवसात 20,000 रुपये उरतात. फक्त 5 दिवसात. 1 तारीख आली ना तर अवघ्या 5 दिवसात आमचे 20,000 रुपये असे संपून जातात. आणि असं होतं कारण मिस्टर पगार आल्यानंतर माझ्याकडे देतात आणि मग मी बँकेत जायचं, बँकेत भरायचे किंवा मग ते ऑनलाईन ट्रान्सफर करतात. पण कसं होतं सांगू का, आता घरच्यांना कसं वाटत असताना हिच्याजवळ पैसे देते, ही काय करती, घेती का त्या पगारातनं 100-200 रुपये का 500 रुपये घेती. तर मला हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की आता आपण, आता घरचे पण म्हणजे सासू सासरे म्हणा स्पष्ट बोलत नाही, तुम्ही एवढा पगार काय केला, कुठे काही पैसे खर्च केले ते विचारत पण नाही. पण त्यांना मनातून असं वाटत असेल ना, हे हिशोब नाही सांगत, काय नाही. पण हा व्हिडिओ खास सगळ्यांसाठीच आहे, घरच्यांसाठी पण आणि ह्यांच्यासाठी पण लागू होतो. तर तुम्हाला सांगू का, पहिल्या स्टार्टिंगला 1 तारीख आली ना, खरं तर म्हणजे 1 तारखेला आपण पैसेच खर्च नाही केले पाहिजे, देवासमोर ठेवले पाहिजे. कारण 1 तारखेला आला पैसा लगेच असा दिला नाही पाहिजे. पण काय होतं आमचं, पहिलं 1 तारखेला पगार आलं की पहिलं महिनाभर हां किराणा संपलेला असतो आमचा. तर पहिला आम्हाला 1 तारखेला किराणा भरावाच लागतो. हां तर आम्हाला किराण्याचा खर्च, तुम्हाला प्रेशर जास्त डिस्टर्ब करते, म्हटलं खूप दिवसातून हा जरा चांगला व्हिडिओ काढावा. तर आम्हाला महिन्याचा किराणा लागतो 3,500 रुपये. तो 1 तारखेला आमचं 3,500 रुपये महिन्याला जाते. तर 1 तारखेला म्हणजे तो खर्च होतच. हे काय होतं, मला असे व्हिडिओ नाही काढू वाटत शकतो. ती प्रिशा काय करते, मला मोबाईल धड देत नाही, मला रेकॉर्डिंग करून देत नाही, काहीच नाही. आणि असे बडबड बडबड करत असते बेडमध्ये. मी तरी दरवाजा लावला, म्हटलं नको. आणि दिदी वेदांत पण आलेले आहेत ना, त्याच्यामुळं मी दरवाजा लावला. टीव्हीचा आवाज जास्त आहे, गाणे बिणे आहेत, म्हणून मी तिला कोंडून घेतले बाहेर काही कुटाने करून. तर आम्हाला 3,500 रुपये किराण्याला लागतात. 1 तारखेलाच आमचा तिथं खर्च होऊन जातो. आणि तसं पण भाडं आमचं 10,000 भाडं आहे. तर हा ये बरोबर. हां हां हां, इग्नोर. हां भाऊ. तर 10,000 भाडं आहे. पण भाडं कसं, ह्यांचं कसं असतंय, आले ना पहिले देऊन टाकायचे पैसे, आलेले देऊन टाकायचे. तो भाडं घरमालक आम्हाला म्हणत नाही भाडं ट्रान्सफर करा माझ्या अकाउंटवरती वगैरे, अजिबात म्हणत नाही. पण यांची एवढी घाई असते की ते 10,000 रुपये लगेच ते दुसऱ्या दिवशी त्या घरमालकाला देऊन मोकळे होतात 2 तारखेला बरं का. मग 2 तारखेला काय येतं, घरभाडं आणि लाईट बिल, कारण ऑनलाईन ते ट्रान्सफर करते. मग मी बँकेत जात नाही, कारण प्रिशा मला काही करू देत नाही म्हणून. पण बँकेत गेले असते तर तिथं माझे खर्च जे ऑनलाईन पैसे लागतात भरायला ते वाचले असते. तर तसं होत नाही. तिथे 300 रुपये आम्हाला जाते, ते 10,000 भाडं भरायला. लाईट बिल आम्हाला 800 रुपये येतं.
तर 10,000 घर भाडं आणि लाईट बिल 1800 असं दोन्ही मिळून आम्हाला ऑनलाईन पैसे भरावे लागते. तिथं 300 रुपये आम्हाला चार्ज लागतोच. आणि किराणा झाला 1 तारखेला 3,500 रुपये. तर मी याच्यासाठी लिहून ठेवले. तुम्हाला उलटं दिसत असेल बरं का, तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवल्यानंतर. आणि 1 तारखेचा हिशोब सांगते बरं का, म्हणजे 1 तारखेला काय काय होते 1 ते 5च्या तारखेपर्यंत. नंतर मिस्टर 2,000 रुपये खर्चायला घेतात, फक्त 15 दिवसाचे बरं का. 15 दिवसाचे 2,000 रुपये खर्चायला घेतील ते 2,000 रुपये. नंतर मग बाकीचे नंतर पण घेतात, पण त्यात त्यांचा पास येतो, दाढी कटिंग येते. हा वाव, 2,000 रुपयामध्ये दाढी कटिंग येते. मग ते 15 दिवस ते 2,000 रुपये चालवतील. म्हणजे त्यांचा महिन्याचा खर्च आहे ना भयंकर आहे. पुढचा व्हिडिओ सांगून तुम्हाला ते कसं खर्च करते ते प्रमाणाच्या बाहेर. तर 2,000 रुपये झाले की लगेच महिन्याची फी असते. शाळेची फी 1,000 रुपये, प्रांजलच्या शाळेची फी 1,000 रुपये. तर मला अशी कमेंट पण आली होती की प्रांजल इंग्लिश मिडियममध्ये का. हो, प्रांजल इंग्लिश मिडियममध्ये. तिला महिन्याची 1,000 रुपये द्यावंच लागतात महिन्याला शाळेला, म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये फिक्स. आणि मग ऑदर फी पण असते 2,000 रुपये, ती वर्षाची असते पूर्ण, म्हणजे 2,000 रुपये ती भरावे लागते दिवाळीनंतर. पण अशी महिन्याची फी 1,000 रुपये आहे आपल्याला, ती भरावे लागते. हा, गुड गर्ल झालं. आणि हा 1 तारखेचा आमचा खर्च सांगितला. अजून ते पगार झाला, आम्ही खायला आणतो पुरींना केक वगैरे, तिथे 200 रुपये जाते. आणि काय मला काय खाऊ वाटलं असतं तर म्हणजे 500 रुपये सहज जाते तिथं खाण्यामध्ये बरं का, 1 तारखेला बरं का. आणि नंतर मग आमचं हे असते नेटवर्क केबल नेटवर्क, तिथे 400 रुपये महिन्याला जातात. म्हणजे 1 तारखेलाच होतं बरं का हे सगळं. फक्त हे 2 तारखेला काय जातं, घर भाडं आणि लाईट बिल जातं फक्त 2 तारखेला. पण 1 तारखेला एवढा खर्च होतो, म्हणजे साईडला ठेवते हा खर्च. किराणा 3,500 रुपये, मिस्टर 2,000 रुपये घेते, स्कूल फी 1,000 रुपये जाते, नाश्त्याला म्हणजे पगार झाल्यावरती नाश्त्याला 500 रुपये जाते, आणि केबल नेटवर्क बिल 400 रुपये. म्हणजे असा खर्च आमचा एवढा होतो. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने किती काही खर्च होतो. म्हणजे एवढा प्रमाणाच्या बाहेर आमचा फक्त 2 दिवसात 20,000 रुपये खर्च होते. म्हणजे 5 तारखेपर्यंत चलते ते 20,000 रुपये कसं तरी, कारण फी लेट भरल्यावर किंवा काय अजून नाही, फी लेट भरल्यावरच तेवढं खर्च 5 तारखेपर्यंत. आता एवढा खर्च होतो आमचा 2 तारखेपर्यंत. 20,000 रुपये आमचे असे संपून जाते आणि यातलं एकही रुपये मागं पडत नाही. आणि ते खर्च घरी, कारण ATMमध्ये तेवढंच ट्रान्झॅक्शन होतं, 20,000 रुपयेच निघतं, त्याच्यावरती निघत नाहीत पैसे. म्हणून 20,000 रुपयेमध्ये 2 दिवसात आमचे 20,000 रुपये संपतात. आणि घरच्यांना नंतर वाटतं अरे पैसे कुठे गेले, काय केले पैसे, एवढा पगार काढला होता. पगार त्यांना असं वाटतं पगार आहे कपाटामध्ये, पण हा पगार इथं गेलेला असतो तो दिसत नाही. आणि फक्त काय दिसतं की पगार आलेला आहे, पगार अजून शिल्लक असेल. पण पगार आल्यानंतर एवढा खर्च होतं. म्हणजे तुम्हाला सांगू का, आमचं घर भाडं 10,000 रुपये जातं. आता किराणा घरात म्हणजे माणसं एक पोरं येतं, आम्हाला 3,500 रुपयाचा किराणा लागतो. लाईट बिल 1,800 रुपये येतं. 2 फॅन चालू म्हटल्यानंतर 1,800 रुपये येतच. तुम्हाला किती येतं नक्की सांगा, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आणि मिस्टर 2,000 रुपये खर्चायला घेतात महिन्याचे नाही, 15 दिवसाचेच घेतात 2,000 रुपये. त्यात त्यांचं लाईट, दाढी कटिंग आणि पास महिन्याचा आणि स्कूल फी. तर असा खर्च आहे. तुम्हाला दाखवते काहीच आहे. चला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. का एवढं जाते महिन्याला. पगार 20,000, घर भाडं 10,000, लाईट बिल 1,800, किराणा 3,500, मिस्टर 2,000 रुपये घेते, स्कूल फी, नाश्ता, केबल नेटवर्क. इथं मिस्टर नाही केलं, हे चुकून झालं तर परत. तर एवढं महिन्याला जाते. महिन्याला म्हणजे 5 दिवसात एवढं जाते. 5 दिवसात बघा खर्च 20,000 रुपये संपून जातात लगेच. कसं होतंय खर्च 5 दिवसात 20,000 रुपये संपवणं सोपी गोष्ट आहे का? तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसं वाटलं आजचा व्हिडिओ? काहीतरी काही अजून काही कमी जास्त करायचं असेल तर सांगा. अजून मला काही म्हणजे हां, दादा आहे ना आतमध्ये, जायचं दादाकडं. चला आता जेवायचे, भूक लागलेली आहे. किती वाजले? आले आले. अयो देवा.
केस विचारायचे. तर चला बाय बाय, भेटूया दुसरे पावडं तर डब्बर दपून ठेवायला लागतं, सापडत नाही वेळ.